चला घनसंकुलमध्ये आलोय. आज तुम्हाला दाखवणार आहे घरगुती गणपती मूर्त्या. तुम्ही लालबाग परेलमध्ये घरगुती मूर्त्या शोधताय तर बघा घनसंकुलमध्ये असणारे जेवढे घरगुती मूर्त्यांचे वर्कशॉप आहेत त्यात आपण कव्हर करणार आहोत. बघा सुरुवात अमर आर्ट्समधून करूया. बघा या डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला आधी दाखवतो. बघा डिस्प्लेला कशा सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत. बघा फेटेवाले गणपती, त्यानंतर बघा सुंदर असे 2.5 फुटाचे गणपती आहेत. बघा डायमंड वगैरे कसे लावलेले आहेत. त्यानंतर इथे बघू शकता सिद्धिविनायक सारखा गणपती. त्यानंतर इथे 3 युनिक असे फेटे असणारी मूर्ती. त्यानंतर बघा सिंपल असा गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर हे बघा 3 कसे फेटे वेगवेगळे आहेत आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघा गणपती बाप्पांच्या घरगुती मूर्त्या शोधताय तर तुम्ही या वर्कशॉपमध्ये नक्की व्हिजिट करा. बघा या साईडला पण बघू शकता सेम फेस छोटी मोठी मूर्ती. त्यानंतर बघा ही सुंदर अशी मूर्ती बघा कशी आहे व्हाईट कलरची आणि डायमंड बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघा या साईडला सुंदर अशा मूर्त्या आहेत घरगुती. बघा 2.5 फुटापासून 1.5 फूट तुम्हाला पाहिजे तेवढ्या फूटपर्यंत मूर्त्या इथे भेटतील तुम्हाला. बघा सुंदर अशी बघा मल्हार रूपी मूर्ती बघू शकता तुम्ही. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. अमर आर्ट्समध्ये पहिला अमर आर्ट्स कव्हर करणार आहोत. बघा बघा आतमध्ये बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा हत्तीवरती बसलेली आहे. केवढी मोठी मूर्ती आहे बघा. त्याच्या साईडला बघा या 3 डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर पूर्ण वर्कशॉपमध्ये असणाऱ्या तुम्हाला या साईडच्या मूर्त्या दाखवणार आहे मी. चला मोठ्या मूर्त्या दाखवतो बघा. सुंदर अशी बघा मल्हार रूपी मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा डायमंड लावलेले वस्त्र बघा कसे युनिक असे वस्त्र आहेत. बघा या साईडला पण बघा सिंपल अशी मूर्ती आहे बघा कशी क्यूट अशी मूर्ती आहे. नंतर या साईडला बघू शकता सुंदर मूर्ती. नंतर ही बघा कशी वेगळीच मूर्ती आहे बघा. बघू शकता जवळून कशी डायमंड लावले बघा व्हाईट जशी डिस्प्ले लावली तशी सेम टू सेम मूर्ती. मला तर खूप मूर्ती आवडली. नंतर ही बघा सिंपल अशी मूर्ती आहे बघा. साईडला बघू शकता या 2 सिंपल मूर्ती आहेत बघा किती भारी वाटतात पण. साईडला बघा तेजुकाय सारखी सुंदर मूर्ती बघा. त्यानंतर प्लॅस्टिकमध्ये बघा कशा आहेत सुंदर अशा मूर्त्या. त्यानंतर बघा डायमंडवाली मूर्ती. त्या साईडला बघा युनिक अशा मूर्त्या त्या दाखवतो. मोठ्या मूर्त्या बघा ती पण बघा प्लॅस्टिक टाकलेली आहे. त्यानंतर बघा ही सुंदर अशी मूर्ती बघा कशी आहे विठ्ठल रूपी पण डायमंड वगैरे कसे लावले. त्यानंतर बघा ही एक युनिक पॅटर्नची मूर्ती. त्यानंतर गणपती बघा पाठीमागे तरी सुंदर अशी लालबागचा राहायची बघा छोट्यामध्ये मूर्ती बघू शकतात. त्यानंतर या साईडला बघा लालबागच्या राहायची मूर्ती डायमंडचं काम चालू आहे इथे. नंतर बघा ही सुंदर अशी विठ्ठल रूपी बघा नंतर बघा ही सुंदर अशी मूर्ती बघा सिंहासनावरती या साईडला बघू शकता सुंदर मूर्ती. युनिक असा फेस सध्या चाललाय तो 2026ला ट्रेंडिंग कल्लीवाला बाप्पा.
अशी मूर्ती बघा, साईडला बघू शकता. ही पण डायमंड लावलेली मूर्ती. त्यानंतर बघा लालबागचा राजा, केवढी मोठी मूर्ती आहे बघा, 2.5 फुटाची, किती सुंदर आहे बघा. कसं कपडे वगैरे घातले, त्यानंतर बघा डायमंड वगैरे. त्यानंतर बघा सुंदर मूर्ती. तर ही होती अमर आर्ट्समधल्या सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता. खूप मोठ्या इथं मूर्त्या आहेत घरगुती. तुम्ही मूर्त्या शोधताय तर अमर आर्ट्समध्ये नक्की या बघा. संकुलमध्ये हा वर्कशॉप आहे बघा. जशी एंट्री मारली तर तिथे पहिला स्टार्टिंगला वर्कशॉप आहे बघा. घरगुती गणपती शोधताय तर इथे नक्की या. साईडला बघा गणेश चित्रशाला, ह्यांच्या बघा सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. साईडला बघा छोट्या मूर्त्या, त्यानंतर वरती बघा मोठे मोठे गणपती बघा. लालबागचा राजा, नंतर बघा सुंदर अशी मूर्ती, त्यानंतर खाली बघू शकता चंद्रावरती छोटा गणपती, त्यानंतर बघा एक सुंदर मूर्ती. या साईडला बघा छोटे गणपती बाप्पा बघा कसे आहेत, खूपच सुंदर. त्यानंतर बघा या पाठी मोठे गणपती बाप्पा. तर बघा या खूपच प्रसिद्ध अशा मूर्त्या झालेल्या इन्स्टॉल तुम्ही बघत असाल बघा. सुंदर अशी पाठी पण बघू शकता, सुंदर मूर्त्या. त्यानंतर बघा हे छोटे गणपती, त्यानंतर हा बघा केवढा मोठा छोटा गणपती आहे बघू शकता. हे 3 युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर अशी गणपती मूर्ती, वरती पण छोटे छोटे गणपती आहेत बघा. आणि चित्रशाला संकुलमध्ये तुम्ही आला सुरुवातीला तर बघा या साईडला आहे अमर आर्ट्स आणि या साईडला आहे बघा गणेश चित्रशाला बघा. सार्थक आर्ट्स यांच्या बघा डिस्प्लेला सुंदर मूर्ती आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी बघा. या साईडला बघा तेजूबाई रूपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बाप्पा मोदक केवढा आहे बघा. पाठीमागे बघू शकता युनिक युनिक फेटेवाले मूर्ती आहेत बघा. या डिस्प्लेच्या मूर्ती आहेत त्यांच्या आणि सार्थक आर्ट्सच्या बघा. सुंदर अशा मूर्त्या गणपती बघू शकता तुम्ही केवढ्या मूर्ती आहेत बघा. सिंपल मूर्ती आहेत बघा, 2.5 ते 3 फुटाच्या मूर्ती आहेत बघा. साईडला बघा अन्वी आर्ट्स यांचे बघा गणपती कसे आहेत. त्यांच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. वेल्ले ब्रदर्स यांच्या बघा खूप साऱ्या मूर्त्या इथे रेडी व्हायच्या आहेत वा. ते काम चालू आहे, मूर्त्या खूप रेडी व्हायच्या बाकी आहे इथे. साईडला बघा या साईडला पण आहेत वेल्ले ब्रदर्स. आता आपण त्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. बघा साई गणेश चित्रशाला यांच्या पण डिस्प्लेला बघा अशा युनिक युनिक मूर्त्या आहेत बघा. बघा 3 ह्या मूर्त्या, त्यानंतर या बघू शकता 3 मूर्त्या, त्यानंतर या साईडला बघा 3 सुंदर अशा मूर्त्या. त्यामुळे आतमध्ये काम चालू आहे. त्यानंतर या साईडला बघा डिस्प्लेला छोट्या मूर्त्या अशा आहेत बघा 3. त्यानंतर बघा ही सुंदर अशा मूर्ती बघा कशा आहे मोरावरती बघू शकता. या साईडला बघा सुंदर अशा 2 मूर्ती बघा. प्रारंभ कला मंदिर यांच्या पण सुंदर अशा मूर्त्या बघा डिस्प्लेला बघा. मुंबईचा रायाची मूर्ती आहे. त्यानंतर या 3 मूर्त्या बघू शकता कशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. बघा डिस्प्लेला कशी एक युनिक मूर्ती बघू शकता तुम्ही. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा छोट्या छोट्या.
प्रारंभ कला मंदिर यांच्या मूर्त्या बघा. असा सुंदर असा गणपती बाप्पा आहे बघा. तुम्हाला आता मूर्त्या दाखवतो सर्व. बघा लालबागचा राजा. कशी युनिक अशी गणपतीची मूर्ती आहे बघा. तुम्ही एवढ्या गणपती कारखान्यात ती मूर्ती बघितली नसेल बघा. असा कलर वगैरे केलेला आहे. खूपच युनिक अशी मूर्ती आहे बघा. ऑलमोस्ट जेवढे गणपती होते घरगुती ते कव्हर केलंय. तर तुम्ही घरगुती गणपती शोधताय तर गणसंकुलला नक्की व्हिजिट करा.